नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी अनेकांना रोजच्या आयुष्यात कुठेतरी भेडसावतोच. म्हणजे ही धावपळ, कामाचं प्रेशर, घराच्या जबाबदाऱ्या, भविष्याची चिंता या सगळ्यामुळे एक प्रकारचा ताण, एक दडपण सतत जाणवतं. अगदी. तणाव हा आता इतका कॉमन झालाय. हो ना? तर यावर काही खरंच करता येतं का? काही ठोस उपाय आहेत का? आज आपण याच विषयावर जरा खोलात जाणार आहोत. आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद, जे मानवी मन आणि अध्यात्म यावर खूप सखोल लिहितात. त्यांच्या एका लेखातला विचार आहे तणावावर मात करण्याचे उपाय. हां. आपला उद्देश हा आहे की विद्यानंद यांनी जे व्यावहारिक मार्ग सांगितले आहेत ना तणाव कमी करण्याचे, ते समजून घ्यायचे. त्यांनी एक शांतता शोधण्याची कल्पना मांडली आहे. ती नेमकी काय आहे, कशी प्रत्यक्षात आणायची, यावर बोलूया. कारण खरंय, हा आता वैयक्तिक प्रश्न नाही राहिला. अगदी खरंय. तणाव आता इतका काय म्हणतात त्याला सर्वव्यापी झालाय आणि त्याचा परिणाम फक्त मानसिक नाहीये, शारीरिक आरोग्यावर पण खूप गंभीर परिणाम होतो. म्हणजे बघा ना, सतत ताण असेल तर थकवा, चिडचिड, झोप लागत नाही, इथपासून ते अगदी ब्लड प्रेशर, हार्ट प्रॉब्लेम्स अशा मोठ्या गोष्टींपर्यंत सगळं जोडलेलं आहे. बापरे. हो. आणि इथेच विद्यानंद यांचा दृष्टिकोन महत्वाचा ठरतो. ते तणावाला फक्त बाहेरचं आव्हान नाही मानत. ते म्हणतात की आपल्या आत, आपल्या मनात शांतता कशी निर्माण करायची यावर फोकस करायला हवा. उत्तर बाहेर नाही, आत आहे. इंटरेस्टिंग. म्हणजे बाहेरच्या गोष्टी बदलण्यापेक्षा आतून सुरुवात करायची. मग विद्यानंद काय सांगतात? पहिला टप्पा कोणता? सुरुवात कशी करावी, विशेषतः जेव्हा खूप जास्त स्ट्रेसमध्ये असू? त्यांनी सांगितलेला पहिला उपाय तर अगदी मला वाटतं खूप सोपा आहे पण पॉवरफुल वाटतो. श्वासाच्या मदतीने रिलॅक्स होणं. हां. बरोबर. आयडिया अशी आहे की जेव्हा वाटेल की बास आता खूप तणाव वाढतोय, डोकं जड झालंय, तेव्हा फक्त थांबा आणि 3 दीर्घ श्वास घ्या. हां. हळू श्वास आत घ्यायचा आणि सोडायचा. आणि श्वास सोडताना मनातल्या मनात म्हणायचं, मी सगळी चिंता सोडतोय, मी शांत आहे. बरोबर. हे इतकं साधं आहे की कधीही कुठेही करता येईल. आणि या साध्या गोष्टीमागे ना एक सायंटिफिक बेस आहे. आपला श्वास आणि आपलं मन हे डायरेक्ट जोडलेले आहेत. तणावात असताना आपण नकळतच फास्ट आणि उथळ श्वास घेतो बघा. हो, होतंय असं. त्यामुळे काय होतं, शरीरातली ती फाईट ऑफ फ्लाईट रिस्पॉन्स आणखी वाढते. जेव्हा आपण मुद्दाम हळू आणि खोल श्वास घेतो तेव्हा आपण आपल्या नर्वस सिस्टमला मेसेज देतो की शांत हो. हार्ट रेट कमी होतो, मसल्स रिलॅक्स होतात. विद्यानंद म्हणतात तसं हे मनाचा गोंधळ थांबवण्यासारखं आहे. त्या क्षणी आपण विचारांच्या गर्दीतून बाहेर पडतो. अच्छा. वर्तमानात येतो. हा अगदी इन्स्टंट मिळणारा दिलासा आहे. खरंच की ही एक प्रकारची पॉज बटन सिस्टीम झाली मनासाठी. क्षणभर थांबून कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न. अगदी. पण हा झाला तात्पुरता उपाय म्हणूया, म्हणजे अचानक स्ट्रेस वाढला तर. पण रोजचा ताण, कामाचा डोंगर, ती सततची धावपळ, त्याचं काय? त्याबद्दल काय म्हणतात विद्यानंद? बरोबर. इथे मग दुसरा टप्पा येतो. तो आहे वेळेचं नियोजन, म्हणजे टाइम मॅनेजमेंट. हो. हा अनेकांसाठी मोठा स्ट्रेस पॉइंट असतो. अगदी. कामाचा बोझा, न संपणारी टू डू लिस्ट हे तणावाचं मूळ कारण असतं बऱ्याचदा. विद्यानंद एक साधा पण महत्वाचा उपाय सांगतात. रोजचं नियोजन, म्हणजे फक्त कामांची लिस्ट नाही करायची, तर खरंच महत्वाचं काय आहे ते ओळखून त्याला प्रायोरिटी द्यायची. आणि यातला महत्वाचा भाग म्हणजे छोट्या गोष्टी मनाला लावून नाही घ्यायच्या. म्हणजे काही राहून गेलं तर स्वतःला दोष देत बसायचं नाही. त्यांनी छान म्हटलंय, सगळं काही एका दिवसात नाही होणार. बरोबर. आणि थोडं थोडं केलं तरी यश नक्की आहे. इथे मुद्दा फक्त एफिशियन्सीचा नाहीये हे लक्षात घ्या. नियोजनामुळे काय होतं, आपल्या हातात परिस्थितीचं कंट्रोल आहे अशी भावना येते. अच्छा. तणावाचं एक मोठं कारण काय असतं, गोष्टी आपल्या कंट्रोल बाहेर चालल्या आहेत असं वाटणं. जेव्हा आपण ठरवतो काय करायचं, कधी करायचं, तेव्हा एक क्लॅरिटी येते आणि ती अस्वस्थता कमी होते. आणि ते वाक्य, सगळं काही एका दिवसात नाही होणार, हे स्वीकारणं खूप महत्वाचं आहे. याचा अर्थ आपण आपल्या मर्यादा ओळखतोय, स्वतःवर उगाच अपेक्षांचं ओझं नाही टाकत आहोत. मग छोट्या छोट्या कामांमधून पण समाधान मिळतं. ती अपूर्णतेची भावना कमी होते. हे पटतंय. म्हणजे श्वास आपल्याला त्या क्षणी शांत करतो, तर नियोजन दिवसभराच्या गोंधळातून मार्ग काढायला मदत करतं. बरोबर. पण अनेकदा तणाव फक्त कामाचा किंवा वेळेचा नसतो ना. कधीकधी तो जास्त खोल असतो, जास्त पर्सनल. चिंता, भीती, एकटेपणा. हो. अशा वेळी काय,
इथे विद्यानंद तिसऱ्या टप्प्याबद्दल बोलतात जो कदाचित अनेकांना अनपेक्षित वाटेल, तो म्हणजे आध्यात्मिक जोडणी. हो, हा पैलू खरंच विचार करायला लावणार आहे. विद्यानंद सुचवतात की प्रार्थना, ध्यान किंवा जप या गोष्टी तणाव कमी करायला मदत करतात. त्यांची पद्धत अगदी सोपी आहे. दिवसातून किमान 5 मिनिटं शांत बसा, डोळे मिटा आणि आपल्या श्रद्धेनुसार, म्हणजे देव असेल, निसर्ग असेल किंवा कोणती तरी उच्च शक्ती असेल, यांच्याशी मनाने कनेक्ट व्हायचं, संवाद साधायचा. त्यांनी एक विचार किंवा प्रार्थना पण दिली आहे की हे प्रभो, माझ्या चिंता तुझ्या चरणी ठेवतो, तू माझ्या जीवनाचा आधार आहेस. हां, सुरुवातीला हे काहींना जरा वेगळं वाटू शकतं, पण यात काहीतरी खोल अर्थ असावा असं वाटतंय. नक्कीच आहे. इथे अध्यात्म किंवा श्रद्धा एका मानसिक आणि भावनिक सपोर्ट सिस्टमसारखं काम करते. जेव्हा आपण म्हणतो की माझ्या चिंता तुझ्या चरणी ठेवतो, तेव्हा आपण खरं तर काय करतोय? प्रतिकात्मकरित्या आपल्या मनावरचा भार हलका करतोय. अच्छा. याचा अर्थ असा नाही की प्रॉब्लेम्स गायब होतील, पण त्या प्रॉब्लेम्सकडे, त्या चिंतांकडे बघण्याचा एक वेगळा, जास्त मोठा दृष्टिकोन मिळतो. ओके. आपल्याला वाटतं की आपण एकटे नाही आहोत. कोणीतरी किंवा काहीतरी आहे आपल्यासोबत, जो आपला आधार आहे. विद्यानंद म्हणतात तसं, यामुळे मन हलकं होतं आणि आत्म्याला नवचैतन्य मिळतं. हे आपल्याला आतून एक बळ देतं. मग बाहेरच्या तणावांना तोंड देणं सोपं जातं. हा आपल्या आतल्या रिसोर्सेसचा वापर आहे. हां, पण इथे एक प्रश्न येतो. समजा एखाद्याची देवावर किंवा अशा कुठल्या शक्तीवर श्रद्धा नसेल तर त्यांच्यासाठी हा मार्ग कसा लागू होईल? हा महत्वाचा मुद्दा आहे. विद्यानंद जेव्हा आध्यात्मिक जोडणी म्हणतात, तेव्हा ते फक्त पारंपरिक धर्मापुरतं मर्यादित नाहीये. ती जोडणी निसर्गाशी असू शकते, स्वतःच्या आतल्या आवाजाशी असू शकते किंवा अगदी वैश्विक ऊर्जेशी असू शकते. मुद्दा आहे स्वतःपेक्षा मोठ्या अशा कशाशी तरी कनेक्ट झाल्याचा अनुभव घेणं. ध्यान करणं म्हणजे मेडिटेशन, माइंडफुलनेस किंवा शांतपणे निसर्गात फिरणं, या गोष्टीसुद्धा तशीच मानसिक शांतता आणि आधार देऊ शकतात. त्यामुळे श्रद्धेची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असू शकते, पण स्वतःच्या पलीकडे जाऊन एका मोठ्या कॉन्टेक्स्टमध्ये स्वतःला बघण्याचा प्रयत्न करणं हा त्याचा गाभा आहे. ओके, म्हणजे श्वास घेणं, इन्स्टंट आराम, नियोजन बाहेरचं मॅनेजमेंट आणि अध्यात्म किंवा आतली जोडणी, खोलवरचा आधार. बरोबर. मग या तिन्ही गोष्टी मिळून तणावाचा सामना कसा करतात? यांचा एकत्रित परिणाम काय होतो? हे तिन्ही मिळून एक हॉलिस्टिक म्हणजे समग्र दृष्टिकोन तयार होतो. बघा, तणाव आपल्याला 3 लेव्हल्सवर इम्पॅक्ट करतो. शारीरिक म्हणजे श्वास वाढतो, स्नायू ताणतात. मानसिक, भावनिक, चिंता, भीती, चिडचिड आणि वर्तणूक म्हणजे कामात चुका होणं, रिॲक्ट करणं. विद्यानंद यांचे हे 3 उपाय या तिन्ही लेव्हल्सवर काम करतात. श्वास, शारीरिक आणि तात्काळ भावनिक शांतता. ओके. नियोजन वर्तणुकीशी संबंधित तणाव म्हणजे कामाचा बोजा कमी करतं आणि कंट्रोलची भावना देतं. आणि अध्यात्म किंवा आतली जोडणी ही मानसिक आणि भावनिक पातळीवर खोलवरचा आधार आणि दृष्टिकोन देतं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट जी विद्यानंद सांगतात ती म्हणजे निवड, म्हणजे चॉईस. हो, तणावपूर्ण परिस्थिती येणारच आयुष्यात, पण त्यावर प्रतिक्रिया कशी द्यायची हा प्रतिसाद निवडण्याचा अधिकार आपल्याकडे आहे. हे 3 मार्ग आपल्याला ती निवड शांतपणे आणि सजगपणे करायला मदत करतात. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपण परिस्थितीचे गुलाम नाही, तर आपल्या रिस्पॉन्सचे मालक आहोत. हा विचारच खूप पॉवरफुल आहे. अगदी. मग विद्यानंद यांच्या या सगळ्या दृष्टिकोनातून काही मुख्य विचार म्हणजे नगेट्स ऑफ विजडम काढायचे झाले तर ते काय असतील? मला वाटतं त्यांचे काही मुख्य विचार असे आहेत. 1. तणाव ही बाहेरची समस्या नाहीये, ती आपल्या मनाची एक स्थिती आहे. म्हणजे आपल्या विचारांवर आणि भावनांवर काम करून आपण ती बदलू शकतो. बरोबर. 2. शांतता ही काहीतरी दुर्मिळ गोष्ट नाही. जी मिळवायची आहे ती प्रत्येक क्षणी आपल्या आत आहेच. फक्त तिला ओळखायची गरज आहे, तिला स्पर्श करायची गरज आहे. आणि 3. सगळ्यात महत्वाचं, तणावाच्या गर्तेत न अडकता शांतता निवडणं हे शक्य आहे. ही एक ॲक्टिव्ह चॉईस आहे आणि ही निवड आपल्या आयुष्यात नवी ऊर्जा आणू शकते. अगदी बरोबर. इथे एजन्सी म्हणजे कर्तेपणा ही संकल्पना खूप महत्वाची आहे. विद्यानंद हे नाही म्हणत की तुम्ही तणाव पूर्णपणे घालवू शकता, कारण आजच्या जगात ते शक्यही नाहीये कदाचित. खरंय. पण तुम्ही तणावाशी असलेलं तुमचं नाते बदलू शकता. तणावाला तुमच्यावर स्वार होऊ द्यायचं की नाही हे तुम्ही ठरवू शकता.
त्यांचं ते वाक्य, शांतता ही प्रत्येक क्षणी उपलब्ध आहे, फक्त तिला स्पर्श करण्याची गरज आहे, हे खरंच खूप होप देणारं आहे. म्हणजे किती गोंधळ, धावपळ, आव्हानं असोत, तरी आपल्या आत कुठेतरी शांततेचा एक कोपरा आहे, जिथे आपण थांबू शकतो. तर आजच्या चर्चेतून आपण विद्यानंद यांच्या विचारांच्या आधारावर तणावाला सामोरे जाण्याचे 3 प्रॅक्टिकल मार्ग पाहिले. गरज असेल तेव्हा श्वासावर लक्ष केंद्रित करणं. हो, कामाचं आणि वेळेचं नियोजन करणं. बरोबर. आणि स्वतःसाठी थोडा वेळ काढून आतल्या शांततेसाठी प्रयत्न करणं. मग तो प्रार्थनेचा मार्ग असो, ध्यानाचा असो किंवा निसर्गाशी जोडला जाण्याचा. आणि यावर विचार करण्यासाठी एक शेवटचा मुद्दा सोडून जाते, जो कदाचित प्रत्येकासाठी वेगळा असेल. ओके. या 3 मार्गांपैकी सध्या आपल्या आयुष्यात कोणता मार्ग जास्त महत्वाचा किंवा उपयोगी वाटतोय? प्रत्येकाची परिस्थिती वेगळी, आव्हानं वेगळी, स्वभाव वेगळा. त्यामुळे कदाचित एखाद्याला श्वासाचा व्यायाम जास्त गरजेचा वाटेल, तर दुसऱ्याला नियोजनाची पद्धत. हे खरं आहे. किंवा असा विचार करा की मनात शांततेचा दिवा सतत पेटता ठेवणे, हा विचार जर आपण रुजवला तर रोजच्या छोट्या मोठ्या चॅलेंजेसकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलेल. हे फक्त स्ट्रेस मॅनेजमेंट नाहीये, तर एक प्रकारची आतली स्थिरता, एक समाधान मिळवण्याकडे टाकलेलं पाऊल आहे. नक्कीच. आणि कदाचित हे दृष्टिकोन स्वीकारले तर आयुष्य खरंच थोडं सोपं, हलकं आणि आनंदी होऊ शकेल, जसं विद्यानंद सुचवतात. आजच्या या छान चर्चेबद्दल धन्यवाद.